स्वराज्य रक्षक संभाजी, आई कुठे काय करते, घरोघरी मातीच्या चुली अशा अनेक मालिकांमधून आपल्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे अश्विनी महांगडे. अश्विनी प्रचंड लोकप्रिय आहे. स्वराज्य रक्षक संभाजी मालिकेनंतर तिने छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांचा ध्यास घेतला आणि समाजसेवेत स्वतःला झोकून दिलं. तिच्या अभिनयासोबतच तिचा साधेपणा प्रेक्षकांना कायमच भावला आहे. आजही चित्रीकरणातनं वेळ काढून ती गावी जाते, शेती करते, आपल्या मातीत राबते. गावच्या जत्रा असो, यात्रा असो, राजकारण किंवा समाजकारण, अश्विनी या सगळ्यात खूपच सक्रिय असते. सध्या गावोगाव पेरणी सुरू असल्याने अश्विनी देखील आपल्या गावी पोहोचली आहे. यावेळी ती आपल्या साताऱ्यातील हळदीच्या शेतात तण काढत बेंनी करत आहे. अगदी साध्या वेशात ती आपल्या आईसोबत शेती करताना दिसतीये. यावेळी शेतात राबतानाचा फोटो आणि व्हिडिओ अश्विनीने शेअर केला आहे. नमस्कार, मी अश्विनी महांगडे आणि आपण आज आहोत आमच्या हळदीच्या शेतामध्ये. बेडणी सुरू आहे, पाऊस थांबलेला आहे, त्यामुळे सगळ्यांकडेच आता पेरणीची आणि बेनायची घाई सुरू आहे. हळद हे आमच्या वडिलांचं आवडतं पीक असल्यामुळे आम्ही ते दरवर्षी घेत असतो आणि त्यामुळेच हळदीवर आमचाही जास्त जीव आहे. खरं तर सगळे शेतकरी प्रेमाने आपली शेती करत असतात. पाऊस कमी जास्त प्रमाणात जात असतो. सगळीकडेच असं म्हटलं जातं की दरवर्षी शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज काय असते, पण मला असं वाटतं की त्या जीवापाड जपलेली शेती अतिवृष्टी किंवा मग दुष्काळ अशा गोष्टींमध्ये अडकली जाते आणि पीक हातात लागत नाही. त्यावेळेला कुठेतरी सरकारची गरज असते, सरकारच्या मदतीची गरज असते असं मला वाटतं. त्यामुळे या व्हिडिओच्या माध्यमातून मी शासनाला हेच सांगू इच्छिते की लवकरात लवकर शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी. ज्या काही अटी आहेत, त्याच्यात काही त्रुटी आहेत, त्या पूर्ण करून शेतकरी लवकरच आर्थिक होईल ही अपेक्षा करते. थँक्यू. नमस्कार, रामकृष्ण हरी. माझी पाठ संपून मातोश्रींची पाठ मागे राहिलेली आहे. त्यांच्या मदतीसाठी अश्विनीताई महांगडे धावून आली आहे. त्यामुळे काय घाबरू नको. स्वामी पाठीशी. अश्विनी शेतकरी कुटुंबातील असून तिचं मातीशी घट्ट नातं आहे. म्हणूनच तिने खास शब्दात आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. अश्विनी म्हणते, पैसा सुखसोयी देऊ शकतो, पण जमीन हीच आपली खरी ताकद आहे. ओला दुष्काळ असो वा सुका दुष्काळ पडो, त्या वेळी शेतकरी शून्यातून जग उभं करतो. तेच संस्कार वडिलांनी केले. शेतकरी खचत नसतो. आनंदी राहायचं असेल, मन शांत करायचं असेल तर थेट यायचं शेतात, हसत खेळत कष्ट करायचं. अशा शब्दात अश्विनी व्यक्त झाली आहे. तिच्या या पोस्टवर अनेक चाहत्यांनी आणि कलाकारांनीही प्रतिक्रिया देत तिच्या विचारांचं, साधेपणाचं कौतुक केलंय. तुम्हाला अश्विनीच्या या कामाविषयी काय वाटतं ते कमेंट करून नक्की कळवा. आणि मराठी मालिका विश्वातील ताज्या अपडेट, बातम्या आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. फक्त राजश्री मराठी शोबच.